तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्समधील प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ सर्वे वॉज कंडक्टेड ऑन द नाव हॉबीज 120 स्टुडंट ऑफ क्लास 9th. म्हणजे आपल्याला सर्वे करायचा आहे क्लासचा, आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म्ड अबाउट द हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे किती 130 मुलं असे आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडते. आणखी 180 स्टुडंट असे आहे ज्यांना काय स्काय वॉचिंग आवडते. देर आर 110 स्टुडंट ऑफ द फॉलोविंग बोथ हॉबीज. म्हणजे 110 मुलं जे अशी आहे जे दोन्ही करतात, म्हणजे दोन्ही हॉबी त्यांना आवडतात. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट ओनली एनी ऑफ हॉबीज टू हॉबीज ऑफ द मेनी. म्हणजे आता आपल्याला असे मुलं काढायचे आहे ज्यांना कोणतीच हॉबी आवडत नाही. म्हणजे ज्यांना कोणतीच हॉबी आवडत नाही, बल्कि आपण अशी म्हणू शकतो ज्यांना आवडते. आणखी 1 to 20 मुलांमधून आपल्याला असे काढायचे ज्यांना बिलकुल नाही आवडत, का जे एकच हॉबी करते. जशी आपण बोध बघितलं ना, एक करते रॉक क्लाइम्बिंग, नाही तर एक करते स्काय वॉचिंग. तर आपल्याला त्यामधून काढायचे आहे. म्हणजे कोणतं मुलगा फक्त रॉक क्लाइम्बिंगच करण आणि नाही तर कोणतं मुलगा काहीच नाही करण, ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण ह्याचं लिहून घेऊ. ऑल स्टुडंट किती आहे, तर ऑल स्टुडंट किती आहे 220. आणखी आर किती आहे, आर म्हणजे आपलं काय रॉक क्लाइम्बिंग किती आहे, रॉक क्लाइम्बिंग 330 आहे ना, 130. रॉक क्लाइम्बिंग 130. आणखी एस काय आहे, एस म्हणजे स्काय वॉचिंग. किती आहे, स्काय वॉचिंग 180. म्हणजे पहिल्यासारखंच करायचं मित्रांनो, फॉर्म्युला देऊन म्हणजे आपण प्लस किस करून घ्यायचे. आणखी इंटरसेक्शन काय, ज्यांनी आपण त्याला मायनस वगैरे करून ते काय, आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू काय, इंटरसेक्शन काय 110. आता सिम्पली आपल्याला काय फॉर्म्युला लिहून घ्यायचं मित्रांनो. आपल्याला फॉर्म्युला काय मित्रांनो, आपला नंबर्स ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू एन आर प्लस नंबर्स ऑफ एस मायनस नंबर्स ऑफ आर इंटरसेक्शन एस. हा कसा आपला फॉर्म्युला. तर आपण जिला आपण आता सॉल्व कसं करू बघा. आपल्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने सर्व आपल्याला सॉल्व करायचं आहे. आर काय, म्हणजे हा आर किती आहे 130. एस काय, आर प्लस एस ना, आर प्लस 180. मायनस काय, आर इंटरसेक्शन एस 180 मायनस 110. तर आता आपलं काय 130 प्लस 180 इज इक्वल टू 310. आणखी 310 मधून मायनस जर केलं आपण, 310 मधून मायनस 110 म्हणजे 110 मायनस जर केलं तर काय ना आपला आर युनियन एस काय 200. हे झालं. तर आपला पूर्ण स्टुडंट किती आपले, ऑल स्टुडंट इज इक्वल टू 220 मायनस 200 इज इक्वल टू 20. म्हणजे आता आपण बघा ऑल स्टुडंट किती होते आपले 120 होते. 120 मधून आपण काय मायनस 200 केले, म्हणजे युनियनला मायनस केलं, तर राहिले किती 20% मुलं. तर आता आपण यामध्ये हे काय आपल्याला 20% हे आपल्याला आठवून ठेवायचं मित्रांनो. बघा 130 मधून म्हणजे रॉक क्लाइम्बिंग मधून आपण इंटरसेक्शन केलं मायनस 110 इज इक्वल टू 20. म्हणजे बघा 310 मधून
330मधून 110 मायनस करत आन्सर काय 20. ते काय 20% रॉक क्लाइम्बिंग करते. ते काय करते रॉक क्लाइम्बिंग करते. आणखी एस काय एसची किती आहे 180. बघा एसची बघा स्काय वॉचिंगची किती आहे 180. तुम्ही बघू शकता स्काय वॉचिंगचे 180 आहे. स्काय वॉचिंगचे 180 मायनस 110 इज इक्वल टू 70. बघा 180मधून 110 मायनस करा तर आपली उरली किती 70% मुलं आहे जे स्काय वॉचिंग करतात. स्काय वॉचिंग म्हणू शकतो आपण. आता मी तुम्हाला एकदम समजून सांगतो मित्रांनो. आपण केलं कसं आहे ते बघा. आपले पूर्ण स्टुडंट किती होते क्लासमधून 220 आपले स्टुडंट होते. ते आपण हाय दिलेले जे आपले स्टुडंट आहे ते आपण हाय दिलेले किती 220 आपले जे स्टुडंट होते ते आपण लिहिले. ते त्यामधून रॉक क्लाइम्बिंग करणारे किती होते बघा. रॉक क्लाइम्बिंग करणारे 130 स्टुडंट होते ते आपण इथे लिहिले सिम्पली. की स्काय वॉचिंग करणारे 180 होते बघा. स्काय वॉचिंग 180 करणारे ते इन्फॉर्म्ड वाय अबाउट देअर हॉबीज इज स्काय वॉचिंग. तर आपल्याला जसं आपण नेहमी करतो इंटरसेक्शनला आपण मायनस करतो. जसं आपलं आर इंटरसेक्शन एस आहे ते काय आपण त्याला मायनस करतो. तर आपण बघा सिम्पली काय केलं आपण आपला फॉर्म्युला टाकला. आणखी 130 प्लस 180 मायनस 110 आपण काय मायनस केलं. आन्सर काय निघालं 130 प्लस 180 इज इक्वल टू 310. आणखी 310मधून मायनस केलं 110. आन्सर काय आलं जे आपलं युनियन आपल्याला काय फाईंड करायचं होतं ना आर युनियन एस तो काय आला 20%. ओके आपले पूर्ण स्टुडंट किती होते ऑल स्टुडंट 120 की मायनस 200 केलं आले किती 20. आपण सिम्पली हर याच्यामध्ये तसंच केलं. म्हणजे काय 310मधून मायनस 110 केलं इज इक्वल टू 20 म्हणजे 20% असे आहे जे रॉक क्लाइम्बिंग करतात. आणखी 80% 180 स्टुडंट असे आहे जे हे करतात ते स्काय वॉचिंग. त्यामधून काय केलं आपण इंटरसेक्शनला मायनस करून आर इंटरसेक्शन एसमधून काय आपण त्यांनी मायनस केलं. 180मधून 110 मायनस जर केले तर राहिले किती 70 काय स्काय वॉचिंग करणारे. तर असं करतो मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.